तर हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला आज आपण बनवणार आहे गावरान वांग. असं ताजं ताजं वांगे तोडून आणलेले होते त्यांनी. तर बघू शकता तुम्ही, झाडाचे वांगे आणलेले होते ताजे. आपल्याला ह्याची भाजी बनवायची आहे आणि सुकी भाजी बनवायची टिफिनला वगैरे. तर तुम्ही बघू शकता मी याचे काटे काढून घेतलेले आहेत. थोडंसं पाठीमागचं देठ कट करून घेतलेलं आहे. 4 भाग केलेले आहे याचे. उभा भाग, आडवा भाग असे 4 भाग केलेले आहेत. आणि आपल्याला ना किड्याला आहे का म्हणून बघायलाही सोपं जातं. आणि 4 भाग केल्यामुळं खूप छान शिजतं पण हे वांग आणि खूप छान लागतं पण. तर तुम्ही बघू शकता ह्यामध्ये मसाला पूर्ण अर्क उतरतो मसाल्याचा. आणि आपल्याला रिस्की मसाला वापरायचा नाही आहे. उन्हाळा दिवस आहे. उन्हाळ्या दिवसामध्ये ना गरमी फार होती, म्हणून आपल्याला रिस्की मसाला वापरायचा नाही. लसणाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. लसण अद्रक घेतलेले आहे मी. इथं तीळ घेतलेले आहे भाजून. तर तुम्ही बघू शकता, तर 2 जणांच्या टिफिनची भाजी होती, एवढी भाजी येते. आणि मी 1 वाटी शेंगदाणे घेतले होते भाजून. तुम्ही बघू शकता. तर मी आता हे जे आहे ना, कढई ठेवली होती मी तापात. आणि कढई तापल्याच्या नंतर गॅसवरती ना मी ते धुतलेले वांगे टाकलेले आहे. डायरेक्ट पाण्यात नाही टाकायचे वांगे, म्हणजे पाण्यातून काढून आपण जे तेलात फ्राय करायला टाकतो ना, तसे नाही टाकायचे. पहिले याचं ना पाणी सगळं वसून घेणार आहे कढईमध्ये. तुम्ही बघू शकता मी गॅस चालू केलेला आहे. गॅसवरती कढई ठेवून मी ह्याचं पाणी पूर्णपैकी वसू दिलेलं आहे. तर बघू शकता एवढं मस्त पाणी वसलेलं आहे. हे आता ह्यामध्ये ना मी 1 छोट्या वाटीने 1 वाटीभर तेल टाकलेलं आहे. तर तुम्ही कमी जास्त तुम्हाला जे प्रमाण आहे तेलाचं आवडतं त्या हिशोबाने तुम्ही तेल टाकू शकतात. कमी असेल तर कमी प्रमाण, जास्त असेल तर जास्त प्रमाण. तर बघू शकता याला आता फ्राय करायला आपल्याला ठेवून द्यायचं आहे. मी याला तेल टाकलं, खालीवर केलं आणि ना 2 मिनटं असं ठेवू दिलं होतं गॅसवरती, बारीक गॅसवरती. तर तुम्ही बघू शकता, तर आपल्याला याला ना खालीवर करायचं आहे. तर खालचा भाग वरती घ्यायचा, वरचा भाग खाली घ्यायचा आहे. असं मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं याला. परत आपल्याला याला झाकण ठेवायचं आहे, बारीक गॅसवरती राहू द्यायचं. आणि जो मसाला होता आपला, जे मी अद्रकीचा तुकडा घेतला होता, तर अद्रक तुमच्या हिशोबाने जर कोणी खात असेल तुमच्या घरी अद्रक, तर तुम्ही वापरू शकता, नाही तर स्किप करू शकता अद्रक. तर बघा तुम्ही अद्रक, आणि इथं मी अद्रक घेतलेली होती, 2 तेजपत्ता घेतलेला होता आणि भाजलेली 1 वाटी मी ना शेंगदाणे घेतलेले होते. आणि 1 चम्मच, ह्या चम्मचनी खायच्या, पोहे खायच्या चम्मचनी 1 चम्मच तीळ घेतलेले होते. एवढं छान लागतं ना हे दोन्हीनी, आणि तेलही खूप छान सुटतं. आणि साधे सिंपल मसाला घ्यायचा आपल्याला. तर बघू शकता तुम्ही वांग एवढं छान शिजलेलं आहे. तर बघू शकता मस्त, मी तुम्हाला दाखवलं सुद्धा चम्मचनी तोडून, मस्तपैकी शिजलेलं आहे. आणि त्याच तेलामध्ये ना, तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी तुम्हाला पहिलेही सांगितलं, मी भरपूर तेल यामध्ये घेतलेलं होतं. यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहे. आता ही मिरची पावडर टाकून घेतलेली आहे. तुम्हाला जे तिखट आवडतं, बेडगी मिरची पावडर पण टाकलेली आहे. तिखटानुसार तुम्ही घेऊ शकतात. आणि हा आहे आपला साधा मसाला. तर रिस्की मसाला नाही हा, तर तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा आपला प्रवीण मसाला वापरू शकतात. आणि इथं धनिया पावडर टाकलेली आहे मी थोडीशी. आणि बघा तुम्ही, आता हे फ्राय करायला टाकून दिलेले आहे मी. मस्त फ्राय व्हायलेत आता हे. आणि याला ना हे अर्क उतरावा आपल्या मसाल्याचा, म्हणून मी ह्याला ना फ्राय करायला टाकलेलं आहे नंतर. नाहीतर कोणी कोणी कसं करतं, भाजी पूर्ण झाल्याच्या नंतर आपण हे रशात सोडू शकता, तसे तुम्ही करू शकतात. पण मी कसं केलेलं आहे, ह्यामध्ये ना ह्याचा अर्क उतारला ना खूप छान लागतं. आणि मी मिक्सर धुतलेलं थोडंसं पाणी होतं, ते पाणी टाकून दिलेलं होतं. तुम्ही तर बघितलं होतं, मी मिक्सर धुवायला थोडंसं पाणी टाकून ठेवलेलं होतं. आणि परत थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला. तर तुमचं पाण्याचं तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकतात. तर मी शेंगदाण्याच्या कूटच्या प्रमाणे असं जेवढं पाणी घेतलं होतं ते थोडंसंच पाणी घेतलेलं होतं. 1 वाटी पाणी घेतलेलं होतं मी, कारण की आपल्याला ही भाजी ना टिफिनला न्यायची होती, सुकी भाजी बनवायची होती आपल्याला. तर तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला रस्सा भाजी बनवायची असेल तर तुम्ही ह्यामध्ये आणखीन 1 वाटी पाणी वाढू शकता. गरम पाणी करून वाढू शकता. तर थंड पाणी नाही टाकायचं, आपला टेस्ट चालला जातो. तर बघा तुम्ही, एवढी छान मस्त लगेच भाजी शिजत होती ही. आणि ह्या भाजीला काहीच वेळ लागत नाही आहे. तुम्ही ते 10च मिनटात भाजी बनवू शकता. एवढी छान भाजी आहे, कारण की याच्यात काहीच मसाले वापरलेले नाही आहे. आणि इतकी अप्रतिम भाजी लागते ना, तर तुम्ही 2 पोळ्या खातात का, त्याऐवजी तुम्ही 3-3.5 पोळी खाऊ शकता आणि पोटभर जेवू शकता. आणि एवढी छान भाजी होती. वास एवढा छान येत होता ना, खूप छान वास येत होता. आणि ही कोथिंबीर आहे, 5-6 दिवस झाले बघा तुम्ही, मी कॅरी बॅगमध्ये कोथिंबीर ठेवलेली होती. ताजी लस कोथिंबीर आहे, फ्रीजमध्ये ठेवलेली नाही आहे कोथिंबीर मी. तुम्ही बघू शकता, आपला बेसिंगचा नळ आहे ना, त्या नळाच्या साईडला मी ना, आमचं थोडं खाली पेश आहे, तर त्या पेस्टच्या जागेवरती तुम्ही बाजूला थंड याच्यात ठेवलेली कॅरी बॅगमध्ये टाकून. तर तुम्ही बघू शकतात, याचं खराब पान झालेलं हे आपल्याला फक्त लक्ष द्यायचं आणि काढून घ्यायचं. तर चला, आमची भाजी तयार आहे.
चला तर आपली भाजी एवढी छान तयार झालेली आहे, तिकडं मस्त वास येतोय। मी तुम्हाला कोथिंबीर दाखवली होती, तर याच्यातले एक अर्ध खराब पान असेल तर काढून टाकायचं, परत कोथिंबीर तर थंड जागेवर ठेवायची। तुम्ही 8 दिवस जशाला तशीच कोथिंबीर वापरू शकतात। तर बघा तुम्ही ही 6 दिवस झालेले आहे कोथिंबीरीला, आणि कोथिंबीर जशाला तशीच आहे। यामध्ये खराब पानं झालेली आहेत, ती खराब पानं फक्त काढून टाकायची, परत थंड याला ठेवून द्यायची, थोडीशी त्याला न होल पाडायची 1-2, म्हणजे ना त्याला हवा जायला जागा राहते म्हणून। तर बघा आमच्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझे नक्की आमच्या चॅनल लाईक करा। तर चला परत भेटूया काहीतरी नवीन घेऊन। तर चला बाय बाय।